कंठन करो महावीरो मेधन करो महायशो शरणं करो लोकहितो दीपं करो जितेंद्रो. मित्रांनो, गुड मॉर्निंग. नमोबुद्धाय. जय भीम. काय होत आहे ना तुम्हाला सांगा. साधू 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 मित्रांनो, काल सारनाथ या ठिकाणी बरंच काही पुण्यकर्म करून आपण निघत आहोत आता बुद्धगयेसाठी, जो 5 तासाचा रस्ता आहे. 4.5 तास, 12:30पर्यंत आपण पोहोचूया आणि 256 किलोमीटर आहे. आणि आजच संध्याकाळी आपण बुद्धगयेचं दर्शन करूया, बोधिवृक्षाचं दर्शन करूया. साधू साधू साधू. बुद्धगयेच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमोबुद्धाय. जय भीम सगळ्यांना. धम्मयात्रेसाठी मी निघालेलो आहे. माझं घर गाव भुसावळवरून आतापर्यंत जवळपास 1155 किलोमीटर ट्रॅव्हल केले. भुसावळवरून जबलपूर व्हाया नागपूर, जबलपूरवरून वाराणसी, सारनाथ. आणि आज 250 किलोमीटर नंतर आपण पोहोचूया बुद्धगया. आजचा मुक्काम बुद्धगयेला आणि उद्या सकाळी निघणार आहोत आपण परतीच्या प्रवासाला. यावेळेस फक्त बुद्धगया आणि सारनाथच करण्याचा प्लॅन आहे. पण नेक्स्ट टाइम जेव्हा धम्म टूर करूया ऑन बाईक, 15-20 दिवसांचा मोठा एक प्लॅन करणार आहे. कारण की त्याच्यामध्ये बरेच आपले जे बुद्धिस्ट साईट्स आहेत महत्त्वाचे ते तर कवर होतीलच, पण त्याचबरोबर अशा ठिकाणी पण जाणार आहे जिथे इतर लोक जात नाही किंवा उपासक उपासिका मोस्टली जात नाही. अशा ठिकाणी जिथे सम्राट अशोकांचे शिलालेख आहेत, काही स्तूप आहेत जे बऱ्याचदा धम्म टूरमध्ये कवर नाही होत किंवा जिथे जाणं थोडंसं कठीण आहे, अडचण आहे थोडी जायला. अशा ठिकाणचा धम्म टूर आपण लवकरच करूया, पण त्याला थोडंसं प्लॅनिंग करावं लागेल. बघूया. वाव, बघा पूर्ण कोहरा पसरलेला आहे, धुकं पसरलेलं आहे आणि रस्ते खूप छान आहे. आता इकडनं बुद्धगयेला जाताना एक नवीन कॉरिडॉर यांनी बनवला आहे. आधी 6 ते 7 तास लागायचे, आता 4-4.5 तासामध्ये आपण पोहोचूया. हो, आणि हे बोलावं लागेल खरंच, मी स्वतः बघितलं आहे की योगीनंतर थोडी रस्त्यांची परिस्थिती बदललेली आहे. ठीक आहे, कारण की अखिलेश सरकारच्या वेळेस आम्ही एकदा आलो होतो 2018मध्ये. मी 2 टूर केलेले, जे ग्रुप टूर. तेव्हा रस्त्यांची हालत खूप खराब. आणि त्याच्या आधी 2015मध्ये आम्ही जेव्हा आलो होतो मुंबई डिपार्टमेंटमधून, पाली डिपार्टमेंटमधून, तेव्हा पण रस्त्यांची हालत इतकी खराब की 20 किलोमीटर म्हणजे जायला बसनं 1 तास लागायचा. आणि सगळं काय त्याला बोलू, धूर फपुटा एकदम. पण आता इतक्या वर्षांमध्ये थोडं चित्र भरपूर बदललं आहे. यांनी ॲटलिस्ट जे बुद्धिस्ट साईट्स आहे ना, ते सर्किटचे रस्ते खूप छान केलेत. आणि आता वाराणसी कॉरिडॉर झाला आहे तर रस्ते अजूनच म्हणजे त्यांनी खूप लक्ष दिलं आहे. लोकं बघा, अमेझिंग. नक्कीच आपण सगळेसुद्धा धम्म टूरचा विचार करत असतील. मी धम्म संगायन ग्रुपमार्फत नक्कीच आमचासुद्धा वर्षातनं एकदा तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये एक धम्म टूर असतो. तो धम्म टूर जवळपास येऊन जाऊन 14 दिवसांचा होतो. आपण संगीतचा आग्र्यापासून सुरू करतो आणि 3 ते 4 ठिकाणी आपलं संघदान असतं. संघदान, खीरदान, त्याचबरोबर धातू दर्शन. आणि कारण की या ठिकाणी येऊन फक्त फोटो काढायची नसतात. इथे येऊन आपल्याला ध्यान साधना करायची असते. समर्थ विपश्यनेचा अभ्यासासोबत भरपूर चांगल्या प्रकारे कुशलकर्म देखील करायचा असतो. अशा पवित्र ठिकाणी येऊन संघदान करणं फार महत्त्वाचं आहे. जीवनदान करणं फार महत्त्वाचं आहे. अट्टपरिखार दान देणं, खीरदान देणं, भोजन दान देणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, नक्कीच आपण इतर ग्रुपमध्ये पण जात असेल तर त्यांनासुद्धा असं कळवा की आम्हाला एक दिवस संघदान केलं पाहिजे, आपण जीवनदान केलं पाहिजे, भोजनदान केलं पाहिजे, खीरदान केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याचबरोबर बऱ्याचदा ग्रुप टूरमध्ये बरीच घाई होत असते. तर म्हणून आपण 4-5 मित्र असतील किंवा 4-5 फॅमिलीज असतील किंवा 1-2 फॅमिली सोबत असेल तर आपण आपला प्रायव्हेट टूर पण केलं पाहिजे, जेणेकरून जे काही महत्त्वाची स्थळं आहेत त्याला तुम्ही आरामात बघू शकता तुमच्या सवडीनुसार आणि तिथे बराच वेळ देऊ शकतात. अशा प्रकारे थोडं खर्चिक होऊ शकतं, पण पुण्य गमवायचं असेल आणि अशा ठिकाणांना चांगल्या प्रकारे तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल समजा, तर असं पण आपण करू शकता. 206 किलोमीटर आलो आहे आपण नॉनस्टॉप.
50 किलोमीटर बाकी आहे, 48 किलोमीटर बाकी आहे. 11:30पर्यंत आपण पोहोचूया सारनाथला. रस्ता छान आहे, ट्रॅफिक इतका जास्त नाही आहे. आत्ता तर ट्रॅफिक थोडा दिसतो आहे, ट्रॅफिक एवढा नाही आहे. हॉटेलमध्ये जाऊया, चेंज करूया, थोडा लंच करू, मग विहारात जाऊया. ओके मित्रांनो, आलेलो आहोत आपण बुद्धगया आणि बुद्धगयेचं महाबोधी टेम्पलचं कलश मला वरती दिसलेलं आहे. साधू साधू साधू, आपल्या सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या धम्मसंघांच्या या धम्मचारिकेमध्ये. मी जवळपास 1400 किलोमीटर ट्रॅव्हल करून आता आलेलो आहे बुद्धगयेला. साधू 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 साधू, खूप मंक्स, खूप भिक्षू दिसलेत. बस मला इथे मेन गेटकडे जाऊन एक फोटो काढायचा आहे, तिकडनं आपण परत येऊया. नमो बुद्धाय, जय भीम सगळ्यांना. मित्रांनो, आपण आलेलो आहोत इथे रिक्लायनिंग बुद्धा, एक बर्मीज मॉनेस्ट्री आहे. जवळपास 100 फुटांची ही रिक्लायनिंग बुद्धा असं याचं नाव दिलेलं आहे. आणि आय थिंक बर्मीज मॉनेस्ट्री की व्हिएतनामी मॉनेस्ट्री आहे. तर इथे या ठिकाणी यांनी टेरिसवर अशा प्रकारे बुद्धमूर्ती बनवली आहे, जी जवळपास 100 फुटांची आहे. खाली विहार आहे आणि इथे हे एक स्कूलसुद्धा चालवतात फ्रीमध्ये लोकल मुलांसाठी. नमो बुद्धाय, जय भीम सगळ्यांना. मित्रांनो, हीच ती जागा ज्या ठिकाणी प्रत्येक सम्यक संबुद्ध बुद्ध याच ठिकाणी होतात. या ठिकाणी येतात, अधिष्ठान घेतात आणि जन्मोजन्मांच्या ह्या जन्ममृत्यूच्या संकटापासून दूर जातात आणि आपल्याला सुद्धा दूर नेतात. सम्यक संबुद्ध इथेच बनतात, बुद्ध इथेच बनतात. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. यस्य मूले निसिन्नो वा सब्बारी विजयंगका.
पत्तो सब्बयुतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे हे ते महाबोधि लोकनाथे न पूजिता अहं पिते नमस्सामी बोधिराजा नमस्तते. साधू साधू साधू. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. मित्रांनो, हीच ती जागा होती ज्या ठिकाणी सिद्धार्थ राजकुमार येऊन त्यांनी 6 वर्षापर्यंत कठोर तपश्चर्या केली आणि कालांतराने निरंजना नदी क्रॉस करून या ठिकाणी या सुंदर अशा बोधिवृक्षाच्या खाली बसतात. जो बोधिवृक्ष ज्याचा जन्मसुद्धा त्याच पौर्णिमेला झाला ज्या पौर्णिमेला सिद्धार्थांचा जन्म झाला होता. तपस्वी सिद्धार्थ इथे येऊन बसतात आणि अधिष्ठान करतात आणि जन्मोजन्म केलेल्या आपल्या विपश्यनेला आठवतात आणि इथे विपश्यना करतात. वेदना पच्चया तण्हा याला ब्रेक करून वेदना पच्चया पय्या याची खोज करतात, त्याची डिस्कवरी करतात आणि इथेच या झाडाखाली भगवंत या ठिकाणी बुद्ध बनतात, सम्यक संबुद्ध बनतात. तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या कल्याणासाठी. मित्रांनो, पठमंग बोधी पल्लकंग भगवंतांनी बुद्धत्व प्राप्ती केल्यानंतर, सम्यक संबुद्ध झाल्यानंतर पहिला आठवडा इथेच पालथी मारून बसून विमुक्ती सुखाचा आनंद घेतात. पहिला आठवडा पठमंग बोधी पल्लकंग द्वितीयंचंग अनिंगमिसंग. नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये सम्यक संबुद्ध ह्याच बोधिवृक्षाकडे कृतज्ञ भावाने बघतात, ध्यान करतात. एक जागा आहे समोर, ते आपण बघूया. दुसरा आठवडा तिथे व्यतीत केला आणि तिसरा आठवडा आहे चंकमणंग सेठ्ठंग तृतीयंचंग चंकमणंग सेठ्ठंग. चंकमण इथे आहे, ते आपण बघूया 2 मिनिटांमध्येच. अशा प्रकारे मित्रांनो, ही आहे जागा जिथे सम्यक संबुद्ध बनतात. आणि एक नाही, फक्त सिद्धार्थ बुद्ध नाहीत, तर एकूण झालेले 28 बुद्ध, येणारे 29 बुद्ध. फक्त एवढे नाही, तर आतापर्यंत जेवढे बुद्ध झालेत, जेवढे सम्यक संबुद्ध झाले मित्रांनो, ते ह्याच ठिकाणी होतात, इथेच येतात. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी सगळे बुद्ध येतात, इथेच बुद्ध बनतात, इथे सगळे बोधिसत्व येतात आणि त्यांचा संकल्प पूर्ण करतात. ततियंग चंक्रमणंग सेठ्ठंग. मित्रांनो, हीच ती जागा होते जिथे भगवंत चंक्रमण करत असत. ज्ञानप्राप्तीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये भगवंतांनी याच ठिकाणी चंक्रमण केलं. या ठिकाणी हा जो रेड कापड आहे, याच्या ठिकाणी भरपूर मोठा ओटा बनवला आहे तिथून तर इथपर्यंत. आणि भगवंत या ठिकाणी येऊन चंक्रमण करत होते 3ऱ्या आठवड्यामध्ये. ततियंच चंकमणंग सेठ्ठंग, ततियंच चंकमणंग सेठ्ठंग. अशा प्रकारे ही गाथा आहे. बौद्ध धर्मामध्येही आपल्याला बरेच प्रकारचे कर्मकांड दिसायला पडतात. याचं जे चित्र इथे आजूबाजूला आहे, भगवंतांनी सांगितलेला जो मूळ मार्ग आहे तो आहे थेरवाद. आणि थेरवादामधूनच तुम्हाला मला निब्बाण सुख प्राप्त होणार आहे. Paraika khanda seda tamau thanana rupana wetayota pisena piseyo Paritara khane paraika khanda kadada rupana wetayota pisena piseyo Khanda wetota wetu khandana wetayota pisena piseyo. आणि या ठिकाणी मित्रांनो, हा आहे अजपाल निगृत वृक्षाची ही जागा होती. ठीक आहे. इथे भगवंतांनी काय केलं, 5वा सप्ताह या ठिकाणी त्यांनी व्यतीत केला. पंचमंग अजपालंच. अशा प्रकारे भगवंतांनी या ठिकाणी 5 आठवडे व्यतीत केले. हा होता या ठिकाणी 5वा आठवडा. मग प्रश्न असा पडतो की हे कसं आणि कोणाला कधी कळलं की इथे पहिला आठवडा, इथे दुसरा आठवडा, इथे 3रा आठवडा हे बुद्धांनी स्पेंड केला म्हणून, बरोबर? तर हे एका महान व्यक्तीच्या डायरीमधून आपल्याला कळतं, जे आहे ह्युनसँग, बरोबर? जेव्हा हिनसँग भारतामध्ये आलं होतं तेव्हा त्यांना याची माहिती होती आणि तेव्हाच्या मी असं म्हणेल की लिटरेचरमध्ये याची माहितीसुद्धा असेल. त्यांनी तसं त्यांच्या लिटरेचरमध्ये, त्यांच्या बुकमध्ये, त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं. आणि कालांतराने जेव्हा सर अलेक्झांडर कनिंगहॅम आले तेव्हा त्यांनी त्यांची डायरीचा आधार घेऊन हे खूप सारे ठिकाणं खोदून काढले, एक्सकॅव्हेट केले आणि म्हणून आपल्याला अशा जागा आज माहिती पडतात. मित्रांनो, जर सर अलेक्झांडर कनिंगहॅम नसले असते तर कदाचित आज महाबोधी काय, महाविहार काय हे सुद्धा कोणाला माहिती नसलं असतं. मित्रांनो, ती होती 5वी जागा. आणि या ठिकाणी एक नवीन जागा आहे महत्त्वाची. ही जागा आहे 2रा आठवडा. जी हां, ह्याचे स्तूप, हे विहार या ठिकाणी आपल्याला इथं उभारलेलं दिसतं. इथे भगवंतांनी त्यांचा 2रा आठवडा व्यतीत केला. 2रा आठवडा पठमंच बोधी पल्लकंग द्वितीयंचंग अनिमिसंग. याच ठिकाणी उभं राहून भगवंतांनी विहाराच्या मागे असलेल्या त्या बोधिवृक्षाला आपल्या कृतज्ञ भावेने बघत असताना, एक कृतज्ञता व्यक्त करत असताना आठवडाभर या ठिकाणी ध्यान करतात. कंटिन्युअस सप्ताहापर्यंत बोधिवृक्षाला याच ठिकाणाहून भगवंतांनी पाहिलं. बुचिलिंदे ना छठ्ठ. मग मित्रांनो, हीच ती जागा होते
ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपला 6वा आठवडा या ठिकाणी व्यतीत केला. काय झालं नेमकं? आपण अशा प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओजमध्ये बऱ्याचदा असं पाहिलं असेल की बाबा एक नाग येतो आणि बुद्धांच्या अवतीभोवती किंवा बुद्धांच्या असं फना करून बुद्धांना प्रोटेक्शन देतो. भगवान बुद्ध त्यांच्या ज्ञानप्राप्तीनंतर 7 आठवडे इथेच असतात, 7 आठवडे. आणि 6व्या आठवड्यामध्ये होतं असं की विमुक्ती सुखाचा आनंद घेत असताना ध्यान मुद्रेमध्ये गंभीरपणे ध्यान करत असतात. आणि तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये खूपच मोठा असं वादळ, वारा, पाऊस यायला सुरू होतो. आणि इथे दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये या मूर्तीमध्ये की भगवंत जसं काही त्या सापाच्या वर बसले असं नाही. मुळात तो साप असा होता, मुचिलिंद नावाचा साप असा होता की त्याने भगवंतांना पूर्ण वेढा घातला. जसं काही त्याने बुद्धांना पूर्ण कवर केलं आणि वरतून फना करून त्यांनी बुद्धांना प्रोटेक्ट केलं. अशा प्रकारचं एक चित्र आपल्याला अनेक सुत्तांमध्ये म्हणा किंवा विनयपिटकाच्या महावग्गामध्ये आपल्याला इथे अशा प्रकारची माहिती मिळते की मुचिलिंद जो नाग होता त्याने काय केलं समजा. तर हा होता मित्रांनो 6वा आठवडा. मुचिलिंद येणं छठ्ठा मग. अशा प्रकारे आपण 6 बघितले. आता शेवटचं 7वं बघूया. भगवंतांनी 6 आठवडे याच ठिकाणी व्यतीत केल्यानंतर 7व्या आठवड्यामध्ये येतात या ठिकाणी. ही आहे राजायतन वृक्ष. हीच ती जागा होती. या ठिकाणी भगवंतांनी त्यांचा 7वा आठवडा या ठिकाणी व्यतीत केला. आणि इथे फार महत्त्वाची घटना अशी झाली, म्यानमारमधून 2 असे व्यापारी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते. म्यानमार आपण आज त्याला म्हणतो, तेव्हा त्याला सुवर्णभूमी म्हणायचे. सुवर्णभूमी म्हणजे आजचं थायलंड, म्यानमार, कंबोडिया इत्यादी देश. म्यानमारमधून तपस्सू आणि भल्लिक आले होते या ठिकाणी. आणि त्यांना रस्त्यामध्ये कोणाकडनं तरी कळलं की ते भगवंत आहेत, सम्यक संबुद्ध झाले आहेत. आणि तेव्हा ते बुद्धांना या ठिकाणी भेटायला येतात. हीच ती जागा. आणि त्यांनी त्यांच्यासोबत जे काही पक्वान होते, हनी म्हणजे मध आणि तांदळाचे लाडू असं काहीतरी पदार्थ त्यांनी बुद्धांना दान दिलं. आणि म्हणून बुद्धांना भोजनदान देणारे म्हणा किंवा बुद्धांना आणि धम्माला शरण जाणारे, फक्त बुद्ध आणि धम्म या 2 रत्नांना शरण जाणारे तपस्सू आणि भल्लिक हे पहिले उपासक होते. ठीक आहे. जर कोणाला माहिती असेल की बुद्ध, धम्म आणि संघाला शरण जाणारे पहिले उपासक किंवा उपासिका कोण, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. हा होता मित्रांनो 7वा आठवडा या ठिकाणी भगवंतांनी व्यतीत केला. ध्यान करत असताना जे प्रमुख 7 आठवडे बुद्धांनी या ठिकाणी व्यतीत केले, हे त्याच्यापैकी 7वं ठिकाण. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. यद्यपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्म सारथी सथा देवमनुस्सानं बुद्धो भगवाते. बुद्धं जीवितपर्यन्तं यावनिब्बानं शरणं गच्छामि. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको एहि बस्सिको ओपनय्यको पाच्यतं वेदितभ्यो विनियोहेति. धम्मं जीवितपर्यन्तं यावनिब्बानं शरणं गच्छामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो. यङ्गिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्टपुरुषपुक्कला एष भगवतो सावकसङ्गो. आहुणीयो पाहुणीयो दक्कणीयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकस्साति. संघं जीवितपर्यन्तं यावनिब्बानं शरणं गच्छामि. साधु 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 साधु. 28 बुद्ध परित्त. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. दंडन करो महावीरो मेधं करो महायसो शरणं करो लोकहितो दीपं करो जितेंद्रो. कोंडन्यो जनपो मोक्षो मंगलो पुरिसासभो सुमनो सुमनो धीरो रेवतो रतिवर्धनो शोभितो गुणसंपन्नो अनोमदस्सी जनोत्तमो. पदुमो लोकभज्यतो नारदो वरसारथि पदमुत्तरो सत्यसारो स्वमेधो अग्गपुक्कलो सुजातो सब्बलोकगोपियदस्ति नरासभो. अर्थदस्ति कारुणिको धम्मदस्ति तमोनुदो सिद्धतो असमो लोके तिस्सो वरद संवरो फुस्सो वरद संबुद्धो विपस्सी च अनुपमो. सिखी सब्बहितो सत्था वेसभो सुखदायको ककुसंधो सत्यवाहो कोणागमनो रणज्जहो कस्सब्बो सिरिसंपन्नो गौतमो सख्यपुक्कवो. तेषां सच्चेन शीलेन खन्ति मेत्त बलेन च
तेऽपि त्वां अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन चाति. साधू 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 साधू. श्रद्धासंपन्न बोधोपासक उपासिका, आज या ठिकाणी बोधिवृक्षाच्या ह्या खाली बसून अशा ठिकाणी बसलोय ज्या ठिकाणी प्रत्येक बोधिसत्व बुद्ध झालेत, सम्यक संबुद्ध झाले. हेच ते वज्रासन, हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी सम्यक संबुद्ध होतात, बुद्ध होतात. आणि अशा पावन धर्तीवरती येऊन जे काही पुण्य काल आणि आज सारनाथमध्ये, आज बुद्धगयेमध्ये जे काही पुण्य कमवले आहे मित्रांनो, हे सगळं पुण्य मी आपल्या सगळ्यांसोबत अनुमोदन करतो. हे पुण्य आपल्याला प्राप्त हो. आपल्या पारमी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मला निप्पानाला जाण्यासाठी पुण्याची गरज आहे. आणि हे पुण्य तुम्हाला मला निप्पानाला जाण्यासाठी सार्थक बनव. हे पुण्य आपण आपल्या आईवडिलांना देऊया, गुरुजनांना देऊया, भिक्षुसंघाला देऊया. त्यांनीसुद्धा या पुण्याचा स्वीकार करावा. ते निरोगी राहो. त्यांनी केलेल्या अनंत उपकाराचं स्मरण करून आपण त्यांना हे पुण्य अनुमोदन करूया. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व ज्यांनी आपल्याला नरकातून वाचवलं, नरक यातनेतून वाचवलं, त्यांनासुद्धा आपण हे पुण्य वितरण करूया मित्रांनो. सगळ्या कल्याण मित्रांना हे पुण्याचं अनुमोदन करूया. या बोधिवृक्षाखाली बसून तुम्ही मी आपण सगळे तपूया, ध्यान करूया, सील समाधी पंयेचा अभ्यास करून निब्बान सुखेसाठी प्रयत्न करूया, प्रयत्नशील राहूया. इथे या ठिकाणी संकल्प घेऊया आणि कुशलकर्म अतिवेगाने करूया तुमच्या माझ्या निब्बाणासाठी. आपलं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. देवतागणांनी आमच्या ह्या पुण्याचा स्वीकार करावा, अनुमोदन करावा. साधू 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 साधू.